नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी क्रीमी असं मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तुम्ही इथे हे मँगो आईस्क्रीम पाहू शकता. अगदी बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षाही जबरदस्त असं हे मँगो आईस्क्रीम बनलं जातं. आपण याच्यामध्ये कोणतीही व्हिपिंग क्रीम अजिबात वापरलेली नाही. अगदी घरच्याच साहित्यामध्ये फक्त ही एक वस्तू वापरून आपण ही आईस्क्रीम बनवलेलं आहे आणि हे आईस्क्रीम अगदी कोणीही बनवू शकतं, इतकं सोपं आहे. असंच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध गारच आहे, त्याच्यामुळे दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत एका वाटीमध्ये इथे आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता. मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. फक्त 2 चमचेच घेतले. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि ही जी पावडर आहे ती व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून पावडरीच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये. या पद्धतीने ते व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे. तर छान अशी पावडर जी आहे ती दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झाली. आता इथे दुसरीकडे पाहू शकता, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. दूध संपूर्ण एकदा व्यवस्थित असं एखाद्या चमच्याने मिक्स करून घेऊया. दुधाला उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे साखर. तर इथे मी जास्त साखर वापरलेली नाही, फक्त 1.5 चमचा साखर वापरलेली आहे. साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त थोडंसं गोड आवडत असेल तर साखर थोडीशी वाढवला तरीही चालेल, किंवा आपण जो आंबा याच्यामध्ये वापरणार आहोत तो कितपत गोड किंवा आंबट आहे त्यानुसारही तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये घालायची आहे मिल्क पावडर. तर इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आता ही मिल्क पावडर दुधामध्ये घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर इथे मिल्क पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून झाले. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जी साखर घातली होती तीही व्यवस्थित अशी वितळली गेलेली आहे. आता छान असे 1 मिनिटभर आपण हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा ह्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे कस्टर्ड पावडरची आपण जी पेस्ट करून ठेवली होती ती. तर इथं आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतली होती. आता ही सर्व दुधामध्ये घालून व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करायची आहेत. तर पहा, अगदी काही सेकंदामध्येच कस्टर्ड पावडर ही छान अशी दाटसर तयार होते. अगदी 1 मिनिटभरातच छान अशी दाटसर ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते इथं तयार झालेलं आहे. पहा, या पद्धतीने हे मिश्रण तयार होतं. तर आता 1 मिनिटभरासाठी आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. त्याला छान अशी उकळी येईपर्यंत. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे बाजूला उतरून छान असं संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत इथं मी 2 आंबे घेतलेले आहेत. चांगले पिकलेले आंबे घेतलेत. आता हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यात देठाकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या दोन्ही बाजूच्या ज्या बाजू आहेत त्या अशा या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर या पद्धतीने कट करायचं नसेल तर संपूर्ण आंब्याची जी वरची साल आहे ती काढून घेऊन नंतर त्याच्यातील जो गर आहे तो काढून घेतला तरीही चालेल. तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला हा आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण आंबे जे वापरले आहेत त्याचा गर आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत. तुम्हाला ज्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर इथे काढून घेऊ शकता. आंब्याचा गर काढून झाल्यानंतर मिक्सरला झाकण लावून छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित असं छान मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर दुसरीकडे जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण गार करण्यासाठी ठेवलं होतं ते संपूर्णपणे व्यवस्थित गार झाल्यानंतर छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याचबरोबर
इथे माझ्याकडे थोडीशी दुधावरची साय होती, तर तीही एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि मिक्सरला संपूर्ण मिश्रण छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते बनून तयार झालेलं आहे. एका प्लास्टिकच्या डबामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं ते पसरवून घेतलं. इथे थोडासा आंबा मी अजून वापरलेला आहे, त्याचे छोटे छोटे असे क्यूब करून घेतलेत. ते आपण आता ह्या आईस्क्रीमच्या वरच्या बाजूला असं पसरवून घेऊया आणि संपूर्ण हे जे आंब्याचे क्यूब आहेत ते पसरवून घेतल्यानंतर एखाद्या चमच्याच्या साहाय्यानं हे क्यूब जे आहेत ते आईस्क्रीममध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने व्यवस्थित असे हे आंब्याचे जे क्यूब करून घेतले होते ते मिक्स करून घेतले आणि त्यानंतर इथे आपल्याला वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत. तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही वापरला तरीही चालेल. तर मी जास्त नाही, फक्त बदाम छान असं बारीक करून घेतलेलं होतं, तर ते आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे. मी सालीसकटच ते बदाम जे आहे ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलं. ते संपूर्णपणे आईस्क्रीमच्या वरच्या बाजूला पसरवून घेतलं. आता त्यानंतर आईस्क्रीमच्या वरच्या साईडला बर्फ साठू नये याच्यासाठी इथं मी घरामध्येच असलेली एक प्लास्टिकची पिशवी होती, ती व्यवस्थित अशी गोलाकार कट करून घेतली आणि ती व्यवस्थित अशी आईस्क्रीमच्या वरती अशी सेट करून घेतलेली आहे. पहा, तुम्ही कोणतीही प्लास्टिकची पिशवी वापरू शकता. व्यवस्थित असं ही जी प्लास्टिक पिशवी आहे ती लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून जवळजवळ 10 ते 12 तासासाठी आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर इथे झाकण लावण्याचा व्हिडिओ माझा थोडा स्किप झाला होता. तर इथे तुम्ही पाहू शकता एक 10 ते 12 तासानंतर मी इथे आईस्क्रीमचा डबा जो आहे तो बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनटासाठी असाच बाजूला ठेवला होता आणि 10 मिनटानंतर आता आपण हे जे आईस्क्रीम आहे ते कसं बनलं गेलं आहे ते पाहूया. तर याचा वरचा जो कवर आहे तो काढून घेतला आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे जे मँगो आईस्क्रीम आहे ते सेट झालेलं आहे आणि अगदी बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षाही अप्रतिम असं हे आईस्क्रीम बनलं गेलं होतं. तर आता आईस्क्रीम काढून घेऊया. त्याच्यासाठी इथं मी एक छोटी पळी घेतलेली आहे. तुम्ही इथे चमचा वगैरेही वापरू शकता आणि पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम असं हे मँगो आईस्क्रीम इथं बनलं गेलेलं आहे आणि ते सेटही अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे. तर या पद्धतीने एका बाउलमध्ये आपण आता हे जे आईस्क्रीम आहे बनलेलं ते काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षाही अप्रतिम असं हे मँगो आईस्क्रीम इथं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओला हाईप नक्की करा आणि तुम्हीही सीझन आहे तोपर्यंत असं मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.